नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण उकडीचे मोदक कसे करायचे ते बघणार आहेत। एकदम सोपी पद्धत आहे आणि मोदक आपले एकदम मऊ लुसलुशीत झालेले आहेत। सारण सुद्धा एकदम त्यामध्ये जास्त भरलेले आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, काही टिप्स सुद्धा सांगितलेल्या आहेत। आणि या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब आणि लाईक करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक ओला नारळ चांगला स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत। सोबतच एक वाटी आपण गूळ किसून घेतलेला आहे। काही ड्राय फ्रूट्स घेतलेले आहेत, तर हे ऑप्शनल आहेत। आणि इथे मी तांदळाची पिठी करून घेतलेली आहे। तर ही आपण गिरणीवरून पीठ दळून आणलेलं आहे। यामध्ये थोडंसं शाबू सुद्धा टाकला होता, त्यामुळे पीठ हे आपलं पांढरं शुभ्र झालेलं आहे। आणि इथे मी 1 चमचा विलायची पावडर घेतली आहे। सोबतच आपण साजूक तूप सुद्धा घेतलेलं आहे। तर जे काजू बदाम आपण घेतले होते ते मिक्सरला जाडसर फिरवून घेणार आहेत। आपण त्याची एकदम जाडसर पावडर करून घेतली आहे। आणि जो ओला नारळ होता तो आपण मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहेत। तर इथे मी ओला नारळ मिक्सरला बारीक फिरवून घेतलेला आहे। जर तुम्हाला नारळावरची साल काढून घ्यायची असेल तर काढून घेऊ शकता, पण मी इथे काढलेली नाही। तर चला मग आपण आता उकड बनवायला घेऊयात। तर गॅसवरती पातेलं गरम करायला ठेवलं आहे। त्यामध्ये 1 कप पाणी टाकलेलं आहे। त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि साजूक तूप 1 चमचा टाकलेला आहे। तूप चांगलं वितळलं की आपण जे पीठ घेतलं होतं ते पीठ टाकून घेणार आहेत पाण्यामध्ये। पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे आणि पीठ आपल्याला पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। फक्त मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपलं पीठ चांगलं मिक्स सुद्धा झालेलं आहे। गॅस बंद केला तरी चालेल। तर पीठ आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे। तर हे मुरण्यासाठी आपण झाकण ठेवून झाकून ठेवणार आहेत। तर इथे आपण लगेच सारण बनवण्यासाठी घेणार आहेत। तर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे। त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आणि जो ओल्या नारळाचा खव होता तो त्यामध्ये टाकून आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। तूप टाकायची काही गरज नाही, कारण जे आपल्या नारळाचा खव असतो त्याला तेल सुटलेलं असतं, पण एक चांगला सुगंध यावा म्हणून आपण 1 चमचा साजूक तूप वापरलेलं आहे। साजूक तूप टाकलं की आपण चांगलं खोबरं मिक्स करून घेणार आहेत। एक 7 ते 8 मिनिट आपण हे ओल्या नारळाचा खव आपण परतून घेणार आहेत। त्यामध्ये जो पाण्याचा अंश असतो तो कमी करायचा आहे आणि सारखं त्याला परतत राहायचं आहे। आपला नारळ चांगला परतला की त्यामध्ये आपण गूळ टाकून घेणार आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता। इथे आपण गूळ किसून घेतला आहे। तर गूळ सुद्धा टाकला की आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। गूळ आपल्याला ओल्या नारळाच्या खवमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। आणि गूळ टाकला की एक 4 ते 5 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे। जास्त वेळ परतायचं नाही, कारण जास्त वेळ आपलं हे सारण परतलं की कडक होण्याची शक्यता असते। म्हणून फक्त आपल्याला जो गूळ आहे नारळामध्ये आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे। सारण आपलं कडक होणार नाही म्हणून एक कमी वेळ आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर इथे आपलं सारण चांगलं परतलं आहे। तर आपण जे काजू आणि बदामाची पावडर बनवून घेतली होती ती त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि विलायची पावडर सुद्धा टाकून घ्यायची आणि परत एकदा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे जायफळ असेल तर तुम्ही टाकू शकता। तर आपला जे सारण आहे ते चांगलं परतून घ्यायचं आहे आणि हे पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। तर आपलं सारण चांगलं इथे तयार झालेलं आहे। पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवणार आहेत। तर इकडे आपण उकड काढली होती ती सुद्धा आता चांगली मुरली आहे। तर ती एका आपण परातमध्ये काढून घेणार आहेत आणि डब्याला थोडंसं तूप लावून चांगलं आपण त्याला
ही उकड मिक्स करून घेणार आहेत. तर डब्याला थोडंसं तूप लावलेलं आहे आणि डब्याने आपण पीठ चांगलं मऊ करून घेणार आहेत. डब्याला लागलेलं काढायचं आणि परत एकदा आपल्याला पीठ चांगलं मऊ करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर तांब्या किंवा मोठा ग्लास असेल तर त्याने सुद्धा तुम्ही मऊ करून घेऊ शकता. तर पीठ आपलं चांगलं मऊ करून झालेलं आहे. तर हाताने मी परत एकदा चांगलं मऊ करून घेणार आहे. तर पीठ चांगलं आपलं मऊ झालेलं आहे. तर त्याचे छोटे छोटे आपण गोळे बनवून घेणार आहेत. याचे आपण मोदक बनवणार आहेत. तर इथे मी 2 ते 3 गोळे बनवून घेणार आहे. पिठाचे 2 ते 3 गोळे बनवून झाले आहेत. तर लगेचच आपण सारण सुद्धा बनवून ठेवणार आहेत. कारण पीठ आणि आपण जेव्हा मोदक बनवतो तेव्हा त्याचा हात सारणाला लावला आणि सारणाचा हात पिठाला लावला की पीठ आपलं हे पांढरं शुभ्र दिसणार नाही. म्हणून मी एकदाच पिठाचे गोळे आणि सारणाचे सुद्धा गोळे बनवून घेणार आहे. परत हात स्वच्छ धुवून घ्यायचा आणि आपण मोदक करायला घेणार आहेत. तर इथे मी 2 प्रकारचे वेगवेगळे साचे घेतले आहेत. त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि एक जो आपण पिठाचा गोळा घेतला आहे तो आपण साच्यामध्ये टाकणार आहेत. तर साच्यामध्ये टाकला की आपल्याला त्याची एक खोल वाटी बनवून घ्यायची आहे. चांगली खोल वाटी बनवून घ्यायची आहे आणि साच्यामध्ये आपल्याला पीठ जास्त राहणार नाही याची काळजी घ्यायची. म्हणजे जास्त पीठ राहिलं आणि सारण कमी असलं की मोदक खाताना चांगला लागणार नाही. फक्त पीठ खाताना आपल्याला पीठच लागेल. म्हणून होता होईल तेवढं पीठ साच्याच्या बाहेर काढून घ्यायचं. एकदम पातळ पीठ करून घ्यायचं मध्ये आपल्याला आणि त्याची खोल वाटी बनवून घ्यायची आहे. तर आता आपण जे सारणाचा गोळा बनवून ठेवला होता तो आपण मोदकाच्या साच्यामध्ये सारणाचा गोळा भरून घेणार आहेत. सारणमध्ये टाकलं की हाताने त्याला बोटाने चांगलं प्रेस करून घ्यायचं आहे आणि मध्यपर्यंत सारण चांगलं भरून घ्यायचं आहे. सारण चांगलं मध्ये भरलं की वर जे आलेलं तांदळाचं पीठ होतं ते आपण चांगलं परत बंद करून घेणार आहेत. तर वर आलेले पीठ आपण चांगलं साच्याच्या वर बंद करून घेणार आहेत आणि हलक्या हाताने प्रेस करून घेणार आहेत. तर इथे आपला मोदक बनवून तयार आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर मोदक तयार झालेला आहे आपला. अशाच प्रकारे मी दुसरा सुद्धा मोदक तुम्हाला बनवून दाखवते. तर आपण साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. साच्याला तूप लावलं, एक पिठाचा चांगला गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि याची सुद्धा आपल्याला एक खोल वाटी बनवून घ्यायची आहे. पीठ हे साच्यामध्ये चांगल्या प्रकारे भरलं की मोदक सुद्धा खायला चांगला लागतो. त्याची खोलगट वाटी बनवून घ्यायची आहे. मी जसं बनवते तसं त्याच प्रकारे तुम्ही सुद्धा पीठ हे साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. तर इथे मी एकदम खोल वाटी बनवून घेतलेली आहे साच्यामध्ये. खोल वाटी बनवून झाली की आपण जे सारण बनवलं होतं ते सारण साच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. परत चांगलं वरून आपल्याला प्रेस करायचं आहे आणि होता होईल तेवढं जास्त सारण त्यामध्ये टाकायचं आहे. कारण जास्त सारण असलं की मोदक खायला खूपच छान लागतात. आणि वर आलेले जे पीठ होतं ते आपण साच्यावर बंद करून घेणार आहेत. अशा प्रकारे प्लेन करून घ्यायचं. तर इथे आपला दुसरा सुद्धा मोदक खूप सुंदर तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही कळ्या सुद्धा खूप सुंदर तयार झालेल्या आहेत. तर अशाच प्रकारे राहिलेल्या पिठाचे सुद्धा मी मोदक बनवून घेणार आहे. तर इथे आपले एक 10 ते 12 मोदक बनवून तयार आहेत. तर आपण याला आता उकडून घेणार आहेत. तर गॅसवरती मी पातेलं गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे. जेव्हाही तुम्ही मोदक उकडता तर पाणी अगोदर आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तर प्लेटला मी इथे तूप लावून घेणार आहे. जर तुमच्याकडे केळीचं पान असेल तर तुम्ही त्यावर प्लेटवरती केळीचं पान सुद्धा ठेवू शकता
किंवा एखादं सुती कापडसुद्धा ठेवू शकता. पण इथे मी तूप लावून घेतलं आहे आणि आपण जे मोदक बनवले होते ते मोदक प्लेटमध्ये ठेवून घेणार आहेत. पाण्यालासुद्धा चांगली उकळी आलेली आहे. गॅस कमी करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि जे आपण मोदक डिशमध्ये ठेवले होते ते मोदक आपल्याला चांगले वाफवून घ्यायचे आहेत. मोदक आपल्याला एक 10 ते 12 मिनिट वाफवून घ्यायचे आहेत. जास्त वेळ वाफवायचे नाही. जास्त वेळ वाफवले की ते कडक आणि वातडल्यासारखे होतात, म्हणून एक 10 ते 12 मिनिट वाफवून घ्यायचे आहेत. तर 10 ते 12 मिनिट झालेले आहेत. आपले मोदक वाफवून झालेले आहेत. बघू शकता तुम्ही, मोदक एकदम सुंदर आणि छान वाफवलेले आहेत. तर हे मोदक आपण एका दुसऱ्या डिशमध्ये काढून घेणार आहेत. बघा किती सुंदर मोदक तयार झालेले आहेत आपले. एक डब्याच्या पिठामध्ये आपले एक 10 ते 12 मोदक बनवून तयार होतात. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि हे मोदक आता खायचे कसे, तर त्यावर तुपाची धार टाकायची आणि गरमागरम मोदक खायचा. जर तुमच्याकडे केशर असेल तर तुम्ही मोदक वाफवताना त्यावर केशरसुद्धा टाकू शकता. तर एक मोदक मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे. भरपूर सारे त्यामध्ये भरलेलं सारण आणि त्यावर तुपाची धार, खायला एकदमच मस्त लागतो मोदक. तर ही रेसिपी एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.